नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, बिग अलर्ट. येणाऱ्या 5 दिवसात तुमच्या घरात खूप मोठी गर्दी होणार आहे आणि तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत डेंजर अकल्पनीय घटना घडणार आहे. काही दिवसात घडणार आहे. त्यामुळे तुमच्या बंद दरवाजावर अचानक अकालनीय माणसे दस्तक देतील, ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडलेला आहे. वृषभ राशीचा स्वामी हा ऐश्वर्याचा कारक शुक्र असला तरी गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून म्हणूया, तुमच्यावर ज्या भयंकर मानसिक छळाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात ना, तो आता एका भयानक वळणावर येऊन थांबला आहे. रक्ताचे पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते ना, तेव्हा माणूस हताशेच्या गर्दीत जातो आणि तिथून बाहेर काढण्यासाठी कालचक्राने आता एक अत्यंत उग्र असं रूप धारण केलं आहे. त्या अदृश्य दैवशक्तीने तुमच्या शत्रूचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरारक कलाटणी मिळणार आहे. अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडी मागे ग्रहांची एक अत्यंत डोळे दिपवणारी आणि तितकीच रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. वृषभ राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल या तुमच्या आत्मविश्वासाला एक अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारात्मकता, भीती एका दिवसात आणि एका क्षणात नष्ट होईल. या 5 दिवस, हे जे पुढचे 5 दिवस आहे ना, ते साधे सुधे नसून येत्या 48 तासांनी ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे, जी या माणसांच्या नशिबात फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहत राहील. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसात उलटी गणती सुरू झाली आहे. या 5 दिवसाच्या आतील एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या दारात किंवा एक असा गुप्त संदेश किंवा थरारक शुभ समाचार येणार आहे, जे ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण ती केवळ आनंदानेच असेल बरं का. नोकरी, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा, जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती, ती अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेध पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षांपासून वाट पाहत होता, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्या समोर येणार आहे. हे दिवस फक्त केवळ तुमच्या प्रगतीचे नसून तुम्ही जे काही कष्ट आत्तापर्यंत केले आहे, त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही खूप कष्ट केले आणि तुमची खूप जणांनी चेष्टा केली, तुमच्या गरिबीची असेल, तुमच्या परिस्थितीची असेल, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चपराक बसणार आहे जेव्हा तुमचं नशीब अचानक पलटणार आहे. आजूबाजूचे वातावरण, लोकांचे चेहरे असे भयानक बदलून जातात ना, तर हा थरारक अनुभव तुम्हाला लवकरच मिळणार आहे. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातली स्त्री किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमीच कायम मोठी राहिली आहे आणि ती इथून पुढे पण तशीच मोठी राहणार आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा ना, तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची वाईट नजर किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा शाप असेल किंवा तो तुमच्यावर जळत असेल, तर तुमच्या आर्थिक प्रगतीला ते खिळून ठेवत होता ना. पण या 5 दिवसांमध्ये नात्यांमधील जो काही शाप असेल, जे काही तुमच्यामध्ये गैरसमज असेल, ते सगळे जळून खाक होणार आहे आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख, शांतता आणि अफाट संपत्तीचं साम्राज्य निर्माण होणार आहे. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, हे कृतिका रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्र प्रभाव असल्यामुळे जन्मापासूनच तुम्ही अत्यंत आकर्षक, स्वाभिमानी आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारे असतात. तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि शुक्राच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचं वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला राजज्ञा मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट, सल्ला घेण्यासाठी ना तुमच्या घराबाहेर गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठे आणि थरारक रहस्य तर इथेच दडलेले आहे, जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमचा घातपात होऊ शकतो.
तुमच्याकडे ना येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असेल असं नाहीये. काही ना या गर्दीत चेहरे मुखवटे म्हणजे काहीतरी खोटे मुखवटे घेऊन येतात. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि तुमच्या बदलत्या नशिबाने ना खूप जळत असतात आतमधून आणि त्यांना तुमची प्रगती सहनच होत नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा म्हणजे तुमचं यश बघून त्यांना अजिबात ते सहन होत नाहीये. त्यामुळे ते तुमच्या दाराशी येणार आहे. तुम्ही प्रत्येकाने स्वागत करताना प्रत्येकाचा हेतू खराच असेल हे मनात ठेवू नका. हे लोक ना तुमच्या घरात येतील तेव्हा एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल. तुमच्या मुख्य दारावर अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसतात समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडले आहे. पण त्याच वेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात कमजोरी बनू शकते. तुम्हाला संपवण्याचा कट देखील रचला जाऊ शकतो. म्हणूनच वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, इथंच तुम्हाला सगळ्यात मोठी सावधानी बाळगण्याची गरज आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आरशावरून फरशावर आणू शकते आणि राजाचा रंक देखील करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातल्या सर्व गुप्त योजना, आपल्या तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करून बसतात. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना असतील, आर्थिक गोष्टी, तुमच्या खाजगी गोष्टी असतील, या पूर्णपणे गुप्त ठेवा. अन्यथा मोठे नुकसान तुम्हाला सोसावं लागणार आहे. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारी बदल देखील घेऊन येत आहे, जो तुमचं संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकणार आहे. अनेक दिवसांपासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दाम बुडवलेले पैसे या दिवसामध्ये अचानक अनपेक्षितपणे तुमच्याकडे येणार आहे. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये एखादी गुप्त डील देखील होऊ शकते जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकणार आहे. तुमचं नशीब पलटून टाकणारच आहे. पण धनलाभ हा तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि आर्थिक स्थैर्य देणारा ठरणार आहे, यात शंका नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या धनलाभाची वाच्यता चुकूनही कोणाकडे करू नका. अगदी तुमच्या सावलीला पण तुम्ही सांगू नका. जर तुम्ही तुमच्या या योजनांची, तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला जर दिली ना, तर तुमची फसवणूक होण्याची खूप म्हणजे 100% अगदी शक्यता आहे. काही स्वार्थी लोक तुमचा सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेतील आणि तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट करतील. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूक करण्यापूर्वी ना डोळे कान उघडे ठेवून, कोणावरही अंधाळा विश्वास न ठेवून गुंतवणूक करा. ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणारच आहे आणि ते थेट चमत्कार घडण्यापूर्वी ना तुम्ही ब्रह्मांडाकडून तुम्हाला 3 गुप्त व अद्भुत संकेत बघायला मिळतील. त्यातला पहिला संकेत बघा. गेल्या काही दिवसात जर तुमची अचानक रात्री 3 ते 5 या म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यावर अचानक अतिशय प्रसन्न, ऊर्जेने भरलेले वाटत असेल ना, तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीचा आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी आहे. यानंतर बघूया दुसरा संकेत. तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे. ज्यांच्याकडे अनेक लोक न कळत दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी दिसत असेल ना, तर समजून जा पितृदोषातून मुक्ती मिळण्याचा हा सगळ्यात मोठा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अचानक एखादी सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन येताना दिसली तरी देखील समजून जा की तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मीची पावले पडणार आहे. तिसरा आणि शेवटचा पण महत्त्वाचा आणि शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणारा अचानक बदल. हो, जेव्हा माणसाचा वाईट काळ संपतो ना, तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड आणि इतरांबद्दलची नकारात्मकता ही गळून पडत असते. त्याचं मन अत्यंत शांत व आशावादी बनवू लागतं. एवढंच नाही तर जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते ना, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल ना, तेव्हा तुमचे छुपे विरोधक आणि पाठीत खंजीर खुपसणारे लोकच पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील.
हे विसरू नका. तुमच्या पाठीमागं ना चुकीच्या अफवा पसरवल्या जातील, तुमचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न होतील, तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, पण तुम्ही या सगळ्याला बळी पडू नका. तुमचे चांगले दिवस येत आहे हेच लक्षात ठेवा आणि या चांगल्या दिवसामध्ये ना जेवढं जास्त सकारात्मक राहता येईल तेवढं जास्त सकारात्मक राहा. त्याचबरोबर पहिलं सांगितलं त्या पद्धतीने चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. तुमचे स्वतःचे जवळचे लोक जरी म्हणत असतील ना की हे असं कर तसं कर, तरी त्यावर अगदीच डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा आणि मग त्यावर विश्वास ठेवून मग तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. कोणताच निर्णय घ्यायला घाई करू नका. कोणतेही कागदपत्रावर तुमची सही कोणी मागत असेल तर ती सही करण्यापूर्वी ते कागदपत्र व्यवस्थित वाचा. घाई गडबडीमध्ये कोणतीही सही करू नका, याने मोठा नुकसान तुम्हाला होऊ शकतं. तसं तर हे 5 दिवस खूप चांगले आहे, त्यामुळे चांगलंच घडणार आहे याची मी तुम्हाला कल्पना देते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. माझ्या वृषभ राशीच्या प्रिय मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि बघा, तुम्हाला एक स्क्रीनवर व्हॉट्सॲप नंबर दिसत असेल, तो व्हॉट्सॲप नंबर कोणतीही पत्रिका बघण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुमचं क्रिस्टल ब्रेसलेट घ्यायचं असेल तर त्यासाठी आहे. त्यामुळे ब्रेसलेट ऑर्डर करायचं असेल तरच तुम्ही व्हॉट्सॲपवर मला मेसेज करू शकता आणि आपला एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन होऊ शकता. चला मग, आजचा व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.